कायम राहिलं का तेही बंद झालं? नाही, सगळं बंद झालं ना. त्या दिवशी तुम्ही शिवसेना भवनमध्ये दोघे भाऊ एकत्र होते, तेव्हा पहिल्यांदा शिवसेना भवनमध्ये गेल्यावर काय भावना होत्या तुमच्या? काय आठवलं, काय जाणवलं, काय वाटलं? मी तुम्हाला सांगू का की माझ्या डोक्यात तो विचार नाही आला की मी पहिल्यांदा मी असं जस्ट चालत गेलो आदित्यच्या की कॅमेरा असणार, लोक असणार, प्रेझेंटेशन द्यायचंय, त्याच्यामुळे पण मला माझे मुद्दे माहीत होते. कारण मी तुम्हाला बोललो मी खूप कॅमेरा कॉन्शियस आहे. पण तसं बघायला गेलं तर बाळासाहेबांनी जिकडनं सुरुवात केली शिवसेना भवनमध्ये, ज्या स्टेजवरती, त्या स्टेजवरती आम्हाला प्रेझेंट करायला मिळालं. त्या स्टेजवरती गेल्यावर जे मला जो एक अंगावर काट आला की आपण कुठे उभे आहोत. सो हे मला मोठं वाटलं की इकडनं आपण वचननामा प्रेझेंट करतो. पण तू गेला होतास आधी शिवसेना भवनात? काही पहिली वेळ होती? जुनं असताना बाबा वगैरे असताना गेलो. आता रेनोव्हेट झालं ना, त्याच्यानंतर पहिल्यांदा. आता खूप बदललंय. त्याला जोडून मला एक प्रश्न विचारायचा होता, म्हणजे थोडंसं मागे, की जसं तुम्ही म्हटलं होतं ती प्रतिक्रिया आम्ही सगळ्यांनी खूप चालवली होती, ऐकली होती की दोघांजवळही फोन नंबर आहे, आणि हे सगळं होऊन तो 5 जुलैचा दिवस आला जेव्हा ते वरळी डोममध्ये ते 2 भाऊ, तेव्हाच्या भावना काय होत्या? म्हणजे खरं तर ते हे व्हावं असं महाराष्ट्रातल्या खूप लोकांना वाटत असताना जेव्हा तो क्षण आला, अनबिलिव्हेबल होतं. मी तुम्हाला शब्दात सांगूच नाही शकत. आमदार रडतायत, खासदार रडतायत, लोकांच्या डोळ्यात पाणी आहे, म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. आणि ते दोघे जेव्हा एकत्र आले ना, ते हात वर केला आणि मी असं, आपण इंडिया मॅच जिंकते ना तशा लेवलला होतं ते. आणि काकांशी काय बोलणं झालं पहिल्यांदा? काकांशी काका म्हणून आम्ही आता खूपदा त्या एकत्र आल्यानंतर खूपदा भेटत आलो. तसं राजकीय खूप कमी बोलणं झालं आमचं. पण मी त्यांना विचारलं की मला अगेन ऑफ पॉलिटिक्स की कियांचे फोटो काढायला मला एक कॅमेरा पाहिजे, तर कुठचा घेऊ? तर नाही पण असं की पहिला डायलॉग तुझा काय होता? पहिल्यांदा उद्धव ठाकरेंशी तुझं काय बोलणं झालं? पहिलं तुझं बोलणं काकूशी काय झालं? पहिलं बोलणं आदित्यशी काय झालं? पहिलं बोलणं तेच झालं की अरे कसं आहेस वगैरे, कारण त्या माहोलमध्ये बोलता यायचं. ते पहिलं होतं ना, त्या दिवशी आम्ही पहिल्यांदा भेटलो. अच्छा. त्याच्यानंतर मग 5 जुलैला पहिल्यांदा भेटलो या मोठ्या गॅप नंतर. हो, त्याच्यानंतर रक्षाबंधनला आम्ही भेटलो. रक्षाबंधन ना, हो, आत्याकडे भेटलो जुलै नंतर. सो तेव्हा मी माझ्या काकांना विचारलं, मी दादू काका बोलतो की अरे मला कियांसाठी कॅमेरा घ्यायचा आहे, फोटो काढायला कुठचा घेऊ? मग आय थिंक 1 आठवडा 2 आठवडे गेले. तो बोलला मी सांगतो. मग 2 आठवडे गेले आणि मग हे सगळं नेगोशिएशन्स चालू झाले पक्षाचे, दोन्ही पक्षांचे. आणि मग आदित्यचा मला फोन आला की अरे काकाला तुला भेटायचं, येऊ शकतो का? तर मला वाटलं की नेगोशिएशनसाठी मी काय बोलू? तरी मी बोललो मी येतो. कुठे? मातोश्रीवर येतो. आणि वेळ दिली 4 वाजता पोचतो. तर मी गेलो आणि मग दादू काकांनी त्याचे सगळे जुने कॅमेराज आणले माझ्यासमोर की तुला कुठचा कम्फर्टेबल पडतोय बघ, कशाने जास्त फोटो काढता येतील बघ. तर मी तर खूपच भारावून गेलो की असं, कारण मी काय अपेक्षा ठेवून आलेलो आणि काय झालं. त्यामुळे खूप असं फॅमिली मोमेंट होता तो. आणि मग त्यांनी सांगितलं की हा बरा पडतोय का तुला, पकडायला बरा पडतोय का? मग त्यांनी मला शिकवलं की फोटो कसा काढायचा, फोकस कसं करायचं, ते सगळं शिकवलं. आणि मग मी बोललो थँक्यू काका. मग मला वाटलं की आता हा मी कॅमेरा घेतो. दुसऱ्या दिवशी बाबांनी मला बोलवलं. परत मला वाटलं की नेगोशिएशन. तर मी खाली गेलो आणि दादू काकांना एक असं गिफ्ट आलेलं की अरे कॅमेरा. हो, कॅमेरा होता. पण तू येताना घेऊन नव्हता आलास? तो नाही, तो त्यांचा होता. त्यांनी फक्त दाखवायला बोलवलेलं. तुला वाईट नाही का वाटलं? अरे मला वाटलं की असं की मला हा नाही, मी असं अपेक्षा ठेवूनच गेलो नव्हतं पहिली. तर मला वाटलं बोलण्यासाठी बोलवतात. आणि नंतर मला कॅमेरा दाखवले त्यांचे, जे जुने होते त्यांनी जे वापरलेले. आणि मग त्यांनी मला फक्त हे फील करवलं की तुला कुठचा कॅमेरा कम्फर्टेबल वाटतोय, बाकी तू सगळं सोडून दे. आणि मग नेक्स्ट डे तो टेबलवर होता. त्याच्यामुळे ही पहिली ऍक्च्युली फॅमिलीची, दादू काकाबरोबरची माझी ही पहिली हे. आणि आदित्यच्या बरोबरची खूप झाली. आदित्य बरोबर मी आता ऑलमोस्ट दररोज भेटतोय. मी खूप झालं. पहिलं इंटरॅक्शन
आदित्यच्या बद्दल तुझ्या मनात आधी जे काही भावना असतील तर त्या म्हणजे त्याच्या पण असतील माझ्या तेच ना, पण मग तुम्ही कधी ते केलं कशी की अरे तुझ्याबद्दल तर मला असं वाटायचं, ते अजून व्हायचंय, अजून व्हायचंय, तिथपर्यंत जायचंय, तिथपर्यंत जायचं, थोडं निवडणुका होऊ द्या, मग काय रे माझ्याबद्दल तिथपर्यंत जायचं. अमितजी, माझा थोडासा मुंबईच्या बाहेर नेतो मी तुम्हाला या प्रश्नात.